पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव। सर्व पराभूत उमेदवार आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। नांदेडमधील 75 केंद्रावरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी। लोकसभेच्या 30 तर विधानसभेच्या 45 मतदान केंद्रावरील आकडे पुन्हा तपासले, आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, इतर कोणीही अर्ज न भरल्याने राहुल नार्वेकरांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी विधेयक सादर करणार, आज विधानसभेच्या कामकाजात निवडणुकीच्या संदर्भातील अध्यादेश मांडणार। बेळगावमध्ये महामेळावा घेणाऱ्या ठाम असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, ठाकरे गटाचे नेतेही बेळगावकडे रवाना। सीमा भागाचा विशेष कार्यभार असतानाही अटकेच्या भीतीने शिंदे बेळगावला गेले नाही, काँग्रेस राज्य ही पळवाट नसू शकते, संजय राऊत यांची टीका। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाच्या उदय सामंतसह 2 नेते बेळगावला जाण्याची शक्यता, प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। देवेंद्र फडणवीस आणि शिंदेमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक, 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पद शिंदेच्या वाटायला जाणार, सूत्रांची माहिती। केंद्राकडून लाडक्या बहिणींसाठी विमा सखी योजना, महिलांना 7,000 मिळणार, 3 वर्षात विमा सखीसाठी LIC महिलांना 2,15,000 मानधन देणार। 1500 रुपयात लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न, तिजोरीवर बोजा पडल्याने आता म्हणाले योजनेचे निकष बदलावे लागतील, संजय राऊत यांची टीका। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।